प्रणाम मासाहेब. आयुष्यमान भाऊ पुत्र. अरे हे काय आज छोटे राजे मोठ्या गुस्सेत दिसतंय, काही खास कारण? नका विचारू मासाहेब. अहो इथं माणसं तरी राहतात काय? म्हणजे झालं तरी काय शोभा? म्हणे त्या मुघलांच्या फौजांनी शेते तुडवली, आणखी इथले देव देवडे पाडले. पुढं नको पुढचं नका वाढवून घेऊ आमच्याकडून. याचा अर्थ काय शोभा? तुम्ही बंड म्हणाल आम्हाला. जरा नीट सांगा. आमच्या 2 मुली उचलून नेल्या मुघलांनी. काय? मग त्यावेळेस लोक काय करत होते तेथे? तेच तर आम्ही विचारतोय. ती फक्त माणसं होती, मर्द नव्हती. मर्द? मर्द कशी शोभा? आम्हाला जर रोखलं नसतं सवंगड्यांनी तर दाखवून दिली असती मर्दमुखी. मोठमोठ्या विसुरड्या असणाऱ्या मराठ्यांकडून जे मुघल रोखले गेले नाही त्यांना हा चिमुकला शोभा रोखणार होता तर? मासाहेब, चिंगारी जरी छोटी असली तरी भल्या मोठ्या जंगलाला जाळून राख करता उठलं. आजकाल खूपच बोलायला लागले शोभा तुम्ही. सारेच मुके झाल्यावर कुणीतरी बोलायला नको. अहो पण तुमचे महापराक्रमी आजोबा लखुजी जाधव, तुमचे वडील शहाजी भोसले यांना तर काहीच वाटत नाही याचं. याचेच तर आश्चर्य वाटतं आम्हाला की एवढी मोठी कर्तबगार मराठी माणसं चुप कशी. शोभा अजून लहान आहात तुम्ही, तुम्हाला ठाऊक नाही ताकद त्या दिल्लीच्या बादशहाची, निजापूरच्या आदिलशहाची. मासाहेब, शत्रूची ताकद तुम्ही आम्हाला सांगत आहे. अहो आज धन्य झालो आम्ही, तुमच्यासारख्या महापराक्रमी पुत्राला जन्म देण्याचे सार्थक झाले आमचे. मासाहेब, ही माती आमची, ही माणसं आमची, राज्य पट्ट्यांचे यापुढे चालणार नाही. मग काय वेगळं करणार आहात तुम्ही? आम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण करू. धन्य, आम्ही धन्य झालो. आज स्वराज्य, स्वभाषा, स्वदेश निर्माण करणाऱ्या पुत्राची आई होणं आम्ही परम भाग्यवान समजते स्वतःला. मासाहेब, ते राज्य व्हावं ही बहुजन समाजाची इच्छा. आमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत तुमच्या पाठीशी. तुम्ही बहुजनांचे राजे व्हा, रयतेला गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना कृषी संस्कृती स्थापन करून द्या. शिवराज्याचा पताका जगभरात पसरला जाओ. मासाहेब, तुमच्या पायाची आणि या तलवारीची शपथ या 18 दगड जातींना सोबत घेऊन आम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण करू. शिवशंकर भगवान तुम्हाला यश देवा. तुमच्या नावाचा डंका 7 समुद्रा पार वाजवला जाओ. तुमच्या नावा शिवधर्माचा पताका जगात फफडत राहो, हीच या जिजाऊची मनीषा. धन्य आम्ही, धन्य धन्य. धन्यवाद. जय शिवाजी. जय भवानी.